भेटी लागे जीवा लागली से आस. खूप दिवसांपासून शेगावला जाण्याची इच्छा होती, ती पूर्ण झाली. सकाळी 6 वाजता आम्ही मुंबईवरून गीतांजली एक्सप्रेसने शेगावकडे प्रस्थान केले. शेगाव येथे आगमन. शेगाव स्टेशनवरून आम्ही रिक्षा करून आनंद विहार येथे पोहोचलो. तेथे जाण्यासाठी पर्यायी संस्थानाची मोफत बस सेवासुद्धा उपलब्ध आहे. चार बेड असलेल्या 2 AC रूम प्रत्येकी 951 भाडे आहे. प्रसादालयात आम्ही नाश्ता केला आणि नंतर माऊलींच्या दर्शनाची ओढ लागली होती. आम्ही बसने दर्शनासाठी गेलो. बुधवारची संध्याकाळ असल्यामुळे आम्हाला 10 मिनिटात दर्शन झाले. गणगण गणात बोते. दुसऱ्या दिवशी रिक्षा करून आनंदसागर येथे गेलो, परंतु ते पूर्णतः उघडले नसल्यामुळे आम्ही श्री गणेश व शंकराचे दर्शन घेऊन पुढे निघालो. प्रवासादरम्यान रिक्षावाल्या दादांनी आम्हाला शेगावची चांगली माहिती दिली. हे नागझरी येथील संत गोमाजी महाराजांचे मंदिर. जेथे गजानन महाराज प्रकट झाले, हेच ते पवित्र स्थान. येथे महाराजांनी उष्ट्यापत्रावरील अन्नप्राशन केले होते. महाराजांच्या लीला प्रसंगाचे साक्षीदार असलेले हे बंकट सदन महाराजांनी टीम विस्तवाशिवाय प्रज्वलित केली होती. श्री गजानन महाराजांनी जळत्या पलंगावर बसून ब्रह्मगिरी गोसावी गर्वहरण केलेले स्थळ तेच हे कृष्णाजींचा मळा म्हणून ओळखले जाते. दुपारी आम्ही जेवणासाठी आनंद विहार येथे परत आलो आणि त्यानंतर रिमझिम पावसाला सुरुवात झाली.
गुरुवारच्या संध्याकाळी पुन्हा एकदा आम्ही खास पालखी दर्शनासाठी मंदिरात गेलो. दर्शन झाल्यानंतर मंदिरातच आम्ही महाप्रसादाचा लाभ घेतला. शांत व स्वच्छ असलेले हे आनंद विहार खरोखर राहण्यासाठी आनंद देणारेच आहे. जय गजानन श्री गजानन गुरु गजानन नमो नमः. धन्यवाद माऊली.